ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंब्य करुण प्रारंभे तपावर ताप तुंतुन्याचा तपावर ताप तुंतुन्याचा तपावर ताप तुंतुन्याचा तपावर ताप तुंतुन्याचा शाहिरा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा महाराष्ट्राचा प्राण शाहिरा महाराष्ट्राचा प्राण शिरशिवा जगात गुणगानली 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 नमन माझे माता पिताला साधु संतान नमन माझे साधु संताला जनार्दन स्वामीला नमन माझे साधु संताला एकनाथाला जनार्दनाला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचरणाला विराजी तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचरणाला विराजी माता राजगडाला सकाळी सभा होणाला सकाळी सभा होणाला सदा पहिले किल्ला कोणाला विनवीची भव्य झेंड्याला जाऊन सांगा तुझ्या राजाला जर बसला असला भोजनाला आता दुनिया यावे रचगडला राजी छत्रपती महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर तुमचा पुरव मी तो भाग मांडण्याचा प्रयत्न करतो. माय माऊल्यांनो, मित्रमंडळी, ज्यावेळेस आपल्या घरातला कोणी आजारी पडतो त्यावेळेस सगळं पाहुणे रावळे परेशान होतात आणि त्याच्यासाठी आपण रडत असतो. पण महाराष्ट्रासाठी कोणी काय काय केलं या पावड्याच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडण्यात येतं. आपण तर फरका नसून आपल्याच परिवारातला आहे असं समजून पावाला आहे का. जिजामाता सकाळच्या पारी राजगड्याच्या पायथ्याशी बसल्या गेल्या आणि त्या कोंडाण्याकडे बघितलेलं आहे. त्या कोंडाण्यावरती काय घडलेलं आहे. त्या उदयभानाने कमल कुमारीला पळून आणलेला आहे. तिचा शिलभ्रष्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हिंदूच्या मुली पळवल्या जात आहे. जलाल खाने तुडुंब भरला जात आहे. शिवा कधी घाल कोणा मग राजे त्यावेळेस राजगडावरती नव्हते. म्हणून महासाहेबांना सांगितलं सेवकाला. हा सेवक कोण म्हणाल.
महादेव रामोशी समाज एकदा जर वचन दिलं तर वचनाला मागं पुढे हटणार नाही. जर कोणाच्या नादी लागले तर कसपैतही जागेवर ठेवणार नाही. म्हणून साहेबांना सांगितलं, जाऊन सांगा तुझ्या राजाला जर बसल असला भोजरा आलेल्या रामोशानं आपल्या राजाला मुजरा केला. राजा मुजरा आपणास महासाहेबानं राजगडावरती बोलवलेलं आहे. राजाला वाटलं महासाहेबाचा कोणी अपमान तर केला नसावा, कुठल्या पद्धतीने मानभंग तर केला नसावा. राजा का दिसूटले लटकवली पाटीला लटकवली पाट संसर्ग कृष्ण सुरू झाला. मी फवाडा चालू असताना तुम्हाला राजाविषयी प्रत्येकाला किती जाणे तुम्हाला मी चालू मध्ये प्रश्न विचारले. बघा तुम्ही नको लक्ष लक्षात ठेवलं नाही तर मग एखादा बावला उभा करून दिला आपण त्याची गंमत पाहिजे. जसं झाड्याकडे लक्ष असावं तसा पवाड्याकडे लक्ष असावं. पवाडा आयऱ्या गायऱ्याचा नाही, वीर पुरुषाचा पवाडा आहे. आतापर्यंत ध्यानात नसेल, आता ध्यान देऊन ऐका. महासाहेबाचा निरोप ऐकून राजगडावरती आलेल्या राजानं आपल्या आईला आलिंगन दिलं, दर्शन घेतलं. महासाहेब आम्हास अगत्यानं बोलवण्याचं कारण कुठल्या पत्नीने मानभंग केला असेल, कुठल्या सेवकाने अपमान केला असेल सांगा महासाहेब आम्हास. शिवा माझा कोणी अपमान केला नाही, कुठल्या सेवकाने मानभंग केला नाही, पण तुम्हाला माहिती नाही त्या उदय भानाने कमल कोमरीला पळून आणलेला आहे. तिचा असली भ्रष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदूच्या मुली पळवल्या जात आहे, जलाल खाने तुरुंग भरले जात आहे. शिवा कधी घाल कोणाला कोण म्हणून राहिलं, कोणाला कधी घ्यायचा, कोण म्हणलं कोणाला घ्या म्हणून. आता मी कातो घामी असतो माझा रस्ता चालला. कोण म्हणलं कोणाला घ्या म्हणून. महासाहेब इतक्यात आम्हाला कोणाला घ्यायचा नव्हता, इतक्यात मोगलाची कळ काढायची नव्हती. तुम्ही म्हणता तर कोणाला घ्यायचं होईल. आईची आज्ञा ऐकली, अष्टमीचा मुहूर्त ठरवलेला आहे. पण इकडं घडलं काय, उंबरच्या गावी तानाजीचा मुलगा रायबाचं लग्न निघलेलं आहे. या तानाला वाटलं राजाने यावा, राजाचे पावन पाय भूमीला लागलं तर आपली भूमी धन्य होईल. राजानं शुभ कार्याची पत्रिका, शुभ कार्याची वार्ता राजगडावरती गेलेली आहे. राजाला मुजरा केला. राजू आमच्या घरी श्री तुळजाभवानी कृपेनं चिरंजीव रायबाचं लग्न ठरलेलं आहे. तुम्ही याल, वधूवराचा आशीर्वाद द्याल. आपल्या भव्य झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. आलेल्या तानाला राजाने कळवलं, ताना इथूनच आमचा वरोधूस आशीर्वाद सांगा. तानाजीला समजे ना राजाच्या मनात काय आहे. राजा मी तुम्हाला शुभ कार्याची वार्ता द्यायला आलो आणि तुम्ही म्हणताय इथूनच वरवधूस आशीर्वाद सांगा, का आपण येणार नाही का. ताना आम्ही तुम्हाला सांगणार नव्हतो, पण आम्हाला स्वराज्याच्या लग्नाला जायचं आहे. राजे स्वराज्याचं लग्न म्हणजे आम्हाला किल्ले कोंढाण्यावरती स्वारी करायची आहे तानाजी. आणि ही बातमी ऐकल्यानंतर तानाजीची तळपाय जाग मस्तकाला भिडल्या गेली. राजा तुमच्या सारख्या राजाने स्वराज्यासाठी किल्ल्यावरती स्वारी करावं, आमच्या सारख्या साताराने गोरबा म्हणून राहावं शोभल्या जात नाही. राजा आधी लग्न कोंढाण्याचे, नंतर लग्न रायबाचे. आधी लग्न कोंढाण्याचे, नंतर रायबाचे. राजाला कौतुक वाटलं. 1-1 लाख मोलाचा हिरा या स्वराज्याला होता म्हणून स्वराज्य उभा राहिलं.
अरे आपल्या सगळ्या तानाला कवटाळून ज्याप्रमाणे कृष्णाला सुदामाला जवळ घ्यावं त्याप्रमाणे राजाने आपल्या तानाला जवळ घेतलं, पाठीवरती थाप मारली आणि कमरेला असलेला शेला तानाजीला बहाल केला, या आणि काम फत्ते करा. तानाजीने निवडक मावळे सोबत घेतले. त्यात 80 वर्षाचा म्हातारा होता आणि तानाजी शुभ कार्याची वार्ता आला होता. मुलाचं लग्न सांगायला चाललाय, स्वराज्याचं लग्नाची बातमी घेऊन. अरे पूर्वी लग्नाचे सोहळे 1.5-2 महिने, 1.25 महिना चालायचे. ओंबाच्या गावी नवरदेवाच्या दारात मांडव टाकला, नवऱ्या मुलाला हळद लागलेली आहे, सुवासनीची लगबग चालू आहे. पण तानाजीच्या बायकोचं काही मन लागे ना. पतिव्रता बाईला कसाही नवरा असो घरी येईपर्यंत तिचा जीव लागत नाही. आता गाड्या आधुनिक गाड्या निघल्या, गाडीची फायरिंग जर माणसाच्या कानात बसली असली, जर शेम फायरिंग आली तर माणूस जचकत ती आले का काय. अरे आमच्या तानाजीच्या बायकोची धडपड चालू होती. लग्न मंडपात सोहळा सजलाय, लग्नाची हळद लागलेली आहे, पण येणाऱ्या वाट्यावरती बाईची नजर होती. तेवढ्यात आपला नवरा धनी तानाजी दिसले. धनी या, धनी या, तुमचीच तर वाट बघत होते मी. आलेल्या तानाजीने आपल्या बायकोला काय सांगितलं मंडळी? ए कपडे आण माझे. काय बाई तुम्हाला समजे ना, घरात लगन घाई, मी तुम्हाला प्रेमानं बोलतो, तुम्ही म्हणताय कपडे आण माझे. जळलं मेलं तुमचं राजकारण, नेहमीच्याच लढ्या, नेहमीच राजकारण. 4 दिवस तरी लगन काही खाजवा खाजवी थांबा, कपडे आण माझे. नवऱ्याचा करारी आवाज ऐकला, बाईनं लढाईचा पोशाख हातात दिला आणि तानाजीनं कळवलं, आम्ही स्वराज्याच्या लग्नाला चाललोय. इकडलं खबरी कान तिकडं खबरी होता कामा नाही. आम्ही आता जातो, आता येतो. बाईनं कळवलं, नाथ तुम्ही म्हणाल तसंच होईल, पण तुम्ही चांगल्या कामाला चाललेत ना. एका सौभाग्यवतीचं कर्तव्य आहे, नवरा चांगल्या कामाला चालल्यानंतर ओवाळं औक्षण करावं. मी तुम्हाला हटकन नाही लावणार. 2 मिनिटं थांबा, मी पंचारती पेटवते, निरंजन पेटवते, तुमचं कुमकुम तिलक करते, नंतर जा. बघा काय घडलं, लक्ष देऊन ऐका. बाई लागली वळण्याला, यज्ञाचा मजाला, यज्ञाचा मजाला, यज्ञाचा मजाला. निरंजनी विदली टाईमाला, निरंजनी विदली टाईमाला, जाऊ नको धनी लढण्याला, तुम्हाला ओळखत असताना ताटात ती निरंजनी विजली. आरतीचा ताट थंडीची खाली हलवलं. ना जाऊ नका, अपशकुन झाला, ना जाऊ नका. हे निरंजनी विजली म्हणजे आम्ही मरणार नाही, विजली म्हणजे आम्ही जगणार. इतकीच आमच्या मनाची भीती वाटत असेल, आता कंपाळाचं कुंकू पुसूया. आला वापूसचा घाऊ कुंकू. काय स्वराज्याचं येड होतं. एका सौभाग्यवतीचं कुंकू एका दारुड्याने नाही पुसलं. स्वराज्याचा सरदार होता, बायको सोबतही तेवढा प्रामाणिक जिव्हाळा लावणारा होता. पण स्वराज्याचं काम म्हणल्यानंतर सगळं बाजूला ठेवून बाईचा जीव हळवा असतो ना, क्षणाचा विलंब न करता बाईचं कुंकू पुसलं गेलं. अरे विचारा त्या सौभाग्यवतीला, त्या दिवशी ज्या बाईचा नवरा जातो, त्या दिवशी ती लेणं बाजूला जर झालं तर बाईचं जीवन शून्य होऊन जातं. बाईचे डोळे भरून आले. ना
चालला होता तुम्ही स्वराज्याच्या कामाला. नाही म्हणले नव्हते मी, पण तुम्ही जिवंत असताना माझ्या कंपाळाचं कुंकू तुम्ही पुसलं ना. काय अधिकार होता एका सवस्तीचं कुंकू पुसण्याचा तुम्हाला? मी जाण्यासाठी नाही म्हणले नव्हते, पण माझ्या हातातून निरंजनी मिळली. अहो तुमच्या जीवाला धोका वाटला म्हणून एका बायकोचं नवऱ्यावर जीव असणं म्हणजे काय पाप असतं का? हो तुम्ही माझ्या कंपाळाचं कुंकू पुसलं ना. अहो सगळं काही करायचं होतं, पण माझ्या कंपाळाचं कुंकू पुसायचं नसतं. सौभाग्याचं लेणं एकदाच माणसाला भेटतं, ते पैशात भेटत नाही. जोपर्यंत नवरा तोपर्यंत त्या लेण्याचं मोठेपण. पण तुम्ही जिवंत असताना माझ्या कंपाळाचं कुंकू पुसलं ना. का पुसलं? हे तुम्ही एका स्वराज्याची पत्नी आहात, विसरू नका. डोळे पुसा पाहू. बाईने डोळे पुसले आणि तानाजी चालले. जातो आम्ही. ना जातो म्हणू नका, येतो म्हणावं. हे जातो म्हणण्याने माणूस काही मरत नाही. जर गेलो लढता लढता जर मरण आलं आणि आम्हाला भाग्य समजू. स्वराज्याचे भूते असे होते म्हणून आपल्याला स्वराज्य भेटलं. तेवढ्यानं तानाजी थांबले नाही. स्वतःचा लहान भाऊ सूर्याजी सोबत घेतला. चला आधी लग्न खोंडाण्याचे, नंतर लग्न रायबाचे. निवडक 300 मावळे सोबत घेतले. हर हर गर्जना केली. निवडक मावळे सोबत घेतले. पण घडलं काय मंडळी? पुन्हा कान देऊ नये का? आडवं मांजर गेलं तानाला. मांजर गेलं तानाला. किती राव घुमती डोक्याला. किती घुमती डोक्याला. जाऊ नका तान लढण्याला. तानाजीने उंबरला सोडला. गावाच्या बाहेर गेले. मांजर आडवं गेलं. आंब्याची फाटी ऑटोमॅटिक गळून पडली. किती डोक्यावरती कडकड 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 करायला लागली. तानाजी प्रत्येक पक्षाची बोली समजत होती. थांब ताना, जाऊ नको. तुझा काळ टपून बसलेला आहे, तो तुला गिळल्याशिवाय राहणार नाही. अरे मरणाची भीती कोणला? आमच्यासारखे लाख जन्माला येतील, लाख मरतील, पण आमचा लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. मरणाची भीती मरणाची भीती आपली हाडाला आम्हाला नाही. शब्द कळताय ना सगळं? आमच्या सारख्या सरदाराला नाही. मरण समजत होतो. आपण आडवा मांजर गेला रस्ता बदलून जातो. तिची कडकडला लागली, चाळीस काळीच धडधड करतो. मरण माहिती होतं तरी कोणासाठी गेले? तुमच्या आमच्यासाठी. आणि अशा लोकांचे पवाडे ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. दुर्दैव आहे, दुर्दैव. या मावशाचा वेगळाच पवाडा चालू आहे. तिच्या मागे दुसरी निघली. शिवाजी महाराज जन्माला यावा, लाज वाटते आपण या महाराष्ट्रात राहतो म्हणून. मी पवाडा म्हणायचं सोडून दिलं. लोक तत्वात बसत नाही. आपण सांगावं कोण ऐकणार आपलं? पण मी सांगत असतो, माझा नका मान ठेवू. अरे ज्यानं आपल्यासाठी हयात घालवली त्याची लाज राखा आणि त्याचा मान राखा आणि त्याचे शब्द ऐका.
हरभरे भिजू घातल्यानंतर सगळे भिजत नाही, 2-4 कुचर राहते, तसं आपण कोणत्या धार्मिक कार्यक्रमाला कुचर राहू नये हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. गड किल्ल्याची माहिती नाही, गावात जायचं म्हणलं आपल्या 4 लोकांना पत्ता विचारावा लागतो. गनिमावर चाल करणं सोपी नव्हती. किल्ल्याची माहिती घ्यायची, किल्ल्याची माहिती आपल्याकडे नाही. मग तानाजीने काय कळवलं, रावट्या तंबू थोपले, बाकीच्या निवडक मावळ्याला बाजूला सांगितलं थांबा आम्ही गड किल्ल्याची माहिती घेऊन येतो. गड किल्ल्याची माहिती घेऊन येण्यासाठी वेशांतर करावं लागलं. कुठं शिकायला पावडा सांगतो बाई, सांग ना. गल किल्ल्याची माहिती घेण्यासाठी कोठ्या किल्ल्याच्या पायथ्याची राखण करत होता कोळी समाज. तानाजी गोंधळी बनले, गोंधळी. सूर्याजी शेलार मामा आणि त्या कोळीवाड्यात गेले आणि त्या कोळी लोकांना काय म्हणतात, राम राम मंडळी, राम राम. कोणत्या गावची म्हणायची गोंधळी? तुळजापूरची. आलतो गोंधळ घालायला. घाला म्हणलं तुमच्या वाडीवर गोंधळ जाऊ सकाळी तुळजापूरला. तुम्ही गोंधळ घालाल हो, पण आमचा उदय भान याच्या कानावर जर गोंधळाची भनक केली आमची काही खरी गत नाही. या उदय भानाचा असा काही दरदरा होता आणि असा काही ताकदवान होता. पार धरून सहज ओळवली तर 4 साकडा बांधला जात होता. तांब्या जर धरून दाबला तर कानोडा बांधला जाता. दादांनो, आई भावांवरती विश्वास ठेवा आणि गोंधळ ऐका, घ्या गोंधळ करून. मग बघा गोंधळ कसा सुरू झाला. उद्या गांबाबाई माझ्या तुळजापूरचे आई, तुळजापूरची आई रामबा गोंधळाला आई. उद्या गांबाबाई माझ्या तुळजापूरची आई, उद्या आई माझ्या तुळजापूरची आई. उद्या गांबाबाई माझ्या तुळजापूरची आई, तुळजापूरची आई आंबा गोंधळाला आई. तानाजीला वाटतं यांना चिमटा घेऊन बघावं, यांच्या स्वाभिमान जिवंत आहे की नाही. तानाजीनं गोंधळाचं सुरू केलं. ही जडानं बारा बांगड्याला, ही जडानं बारा बांगड्याला, ही जडानं बारा बांगड्याला, घरात येता न्यासा लुगड्याला, घरात येतो न्यासा लुगड्याला, घरात न्यासा लुगड्याला. माई बहीण नाही तुम्हाला, माई बहीण देता दुश्मनाला, कशी लाज नाही तुम्हाला, कशी लाज नाही तुम्हाला. कोणी लोकांना समजलं हे काही कोणी गोंधळी नाही. कृपया स्वाभिमान झोपला होता, तुम्ही जागी केला. आपला परिचय सांगावं. मग तानाजीने परिचय सांगतोय. तानाजी म्हणता दे, तानाजी म्हणता दे, शरण मामा माझ्या जोडीला, शरण मामा माझ्या जोडीला, तुमची साथ हवी आम्हाला, तुमची साथ हवी आम्हाला. कोळी लोकांना सांगितलं जीवा जीवासोपर्यंत स्वराज्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही तुमचा परिचय सांगितला, आम्ही जरा डोळ्यानं जागी होतो पण अंतर्मनानं झोपलो होतो. तुम्ही आम्हाला जागी केलं, जी मदत आमच्याकडून होईल. पण सरदार किल्ला घेणं सोपं नाही. हा कोणाला इतका भयंकर अवघड किल्ला आहे.
कुणीकडे चढायला जागा नाही, तिकडे चढायला जागा, तिकडे शत्रू उभा आहे, पायऱ्या चालू आहे. गडाच्या पाठी भागून बोगद होतो, त्याला मौतीचं गड असं म्हणलं जात होतं. तेवढाच एक उपाय आहे, बघा जमल का ते आमच्यावरती सोपवा. अरे आमच्या शिवरायानं आमुष्याच्या रात्रीचा फायदा घेऊन स्वराज्यावरती चाल करणाऱ्या गिधाडांना रोखलं आणि आपण बाम विचारतो, बाप्पा आमुष्याला हे चालन का? बाप्पाच्या घरी तुम्ही कधी सत्यनारायणाला गेले नसेल, जागरणाला गेले नसेल आणि ते आपल्याला मुहूर्त काढत नाही. जर माझे शिवबाना जर प्रत्येकाकडून जर बाम नको मुहूर्त काढलं असतं, झाला असता का स्वराज्य तयार? शिवनीती आठवा, शिवनीतीच वाचवा, तीच आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. कोणाला घ्यायची तयारी झाली, पण घ्यायचं कधी? काळ्या रात्री. निवडक मावळे सोबत गेले. आपल्याकडे होते 360, शत्रूकडे होते 1800. किती? 1800 विरुद्ध 360चा सामना आहे बघा. किल्ल्याच्या पाठीशी बाबा गेले. भिंती सारखाचे कोंडाना वर चढायचं कसं, म्हणून आमच्या तानाजीने सोबत यशवंती आणली होती. यशवंती म्हणजे घोरपड. त्याच हिंदू लोक तिला कापून खायचा प्रयत्न करतात. ते यशवंतीला पेटरीच्या बाहेर काढलं, हळदी कुकानी पूजा केली, पोटाला दोराचा हासाड दिला. ए बाई, माझ्या राजाला शपथ दिलाय ग, अशी बिगी बिगी चढते का नाही? मुख्य चित्राबन ऐकलंय मालकाचं. चढायला लागली, पण तिला काय दिसलं आहे का? यशवंती चढत असताना भयंकर काळ बसलाय. आमच्या तानाजीला तो गिळणार आहे. माझा मालक काळाच्या जबड्यात जाणार आहे. त्या यशवंतीनं जाणलं. वर चढणारी यशवंती माघारी फिरली. तानाजीला समजलं, माझ्या काळाला घाबरली. ए यशवंती, माघारी वीर, नाहीतर तुझे खांडोळे खांडोळे करून कुत्र्या पुढे फेकल्याशिवाय राहणार. स्वतःला मरणाजवळ नेत होता. मुख्य चित्र इमानदार होत. आपल्या धन्याचं मालकाचं ऐकलं आणि यशवंतीवर चढून गेली. मावळे चढायला एकाय माग एक सुरुवात सुरू झाली, पण सूचना सांगितली, कोणाचा हात घसरला मरा, खडकावरती मुंडका आदळलं, मारायच्या टायमाला सुद्धा आवाज येऊ देऊ नका. अरे चढत असताना दोर घासला गेला. 40 मावळ्याचा खंदकात पडून मृत्यू झाला. उरले किती मोजा. रात्रीचा टाइम आहे. तानाजी वर चढून गेलेला आहे. काही मावळ्यांना कळवलं, गेले जाऊ द्या, दुःख व्यक्त करू नका. काही लोक कल्याण दरवाजाकडे जा, कोळी लोक तुम्हाला मदत करतील. चला सूर्याजी, मामा, चला. अरे अरे महादेव, अरे 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 अरे. आमच्या तानाजीने हातात तलवार, एका हातात ढाल होती, एका हातात तलवार होती. सपा 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 तलवारीचा वार करत एक नाही, दोन नाही, 250 पटाने त्या तानाजीने कापला. आणि तानाजी चालले कुठं? कमल कुमारीच्या महालाकडं. आणि हा उदयभान त्या कमल कुमारीला दारू पिऊन रात्रीच्या वेळेस त्रास देतोय. आणि त्या कमल कुमारीला काय म्हणत आहे? ए कमल कुमारी, यहाँ तुझे कोई बचाने नहीं आएगा. मेरी बेगम बन जाओ, खुशी से राजी हो जाओ. बहुत तेरे सुकून से तेरी जिंदगी जाएगी कमल कुमारी. ना मत बोल. या तुझे कोई बचाने नहीं आएगा. आओ आओ कमल कुमारी, आओ आओ मेरे गले लग जाओ. सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया था, तो कलयुग नहीं था, वो सतयुग था. या कोई कृष्ण नहीं आएगा. आओ, तुझे बचाने वाला कोई नहीं. आओ मेरे बाहों में समा जाओ. आओ कमल कुमारी, आओ. तेवढ्यात अवस्थेत महाराष्ट्राचा सरदार तानाजी उदयभाना समोर जाऊन उभा राहिला. उदयभानाची हादरली. हे अल्लाह, हे परवरदिगार, हे कोणशी मुसीबत आहे? सुनाता सुनाता सुनाता, हे तानाजी तो नाही? तुझा बाप तानाजी
अरे आई बहिणीच्या अंगावर हात टाकतोस, हिम्मत असेल तर मराठ्याच्या मनगटाला मनगट लावून त्यावेळेस इतिहासात तानाजीची वय कळवली 35 आणि उदय भानाची वय कळवली 25 वर्षाचा तरणार बाणकोऱ्या सपा सपा करती वर आला, सपा सपा करती वर आला, उदय भानचा जबर हल्ल्याला, जबर हल्ल्याला, उदय भानचा जबर हल्ल्याला, साप वार सुरू झाले. 250 पठाण कापल्यानंतर ती ढाल झिजली होती तानाजीची. उदय भानाने साधवली, घर घर तलवार फिरवली आणि तानाजीच्या ढालीवर तलवार हाताला गेली. तलवारीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या, सॉरी ढालीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या, पण तानाजी थांबले नाही. राजाने शेला दिला होता, तो तानाजीच्या कमरेला होता. कमरेचा शेला काढायला, कमरेचा शेला काढायला, हातावर गोंधळीला, हातावर गोंधळीला, गोंधळीला, हातावर गोंधळीला, गोंधळीला. अरे पोल्याला झाल्या तर ठिकऱ्या झाल्या. एक कपडा मास कणकुट पर्यंत टिकणार होत. उदय भानच्या जवळ हल्ल्याला, उदय भानच्या जवळ हल्ल्याला, तानाचे तोडलं रे हाताला, जगदंब जगदंब. अरे उदय भानाने साधवली आणि तानाजीच्या खालीचा हात तुटल्या गेला. अरे हा तुटला म्हणून आमचा ताना थांबला नाही. अरे माझ्या राजाला शपथ दिलाय, जीवात जीवाशेपर्यंत लढत राहणार. एका हाताने तानाजीची तलवार चालूच होती. उदय भानाने साधवली आणि तानाजीच्या छातीत तलवार मारली गेली. आणि आमच्या तानाजीच्या तलवारीचा भेदक मला तानाजीच्या शरीरात पात घुसलं आणि तानाजीचा देव फाटला आणि आमचा महाराष्ट्राचा सरदार रक्ताच्या तळ्यात पडला गेला. अरे स्वराज्याचं काम करण्यासाठी आलेला तानाजी रक्ताच्या तळ्यात पडला गेला. तानाजीचं मारल्यानंतर उदय भानाचं समाधान झालं नाही. अरे प्रेताची विटंबना करतोय, त्या तानाजीच्या प्रेताला लाहक मारून पुढे चालला नाचतोय. हे मरगट्या मुझे मार निकले आता डोंगर का चिवा. तेवढ्यात 80 वर्षाचं म्हातारं खवळलं. अरे वडाळ वगळी चावलादी, अरे माझ्या पोराला लाथ मारून पुढे चाललास रे. अरे हिम्मत असेल तर या मनगटाला वनगट लावून बघ. 80 वर्षाचा शेलार मामा आणि 25 वर्षाचा उदय भान. मामाचा क्रोध खवळला, मामाचा क्रोध खवळला, मामाचा क्रोध खवळला, मामाचा क्रोध खवळला. उदय भानचा घेतो वाऱ्या, मामानं केलं वारा, मामानं केलं वारा. उदय पान पाडलं धरणीला, उदय पान पाडलं धरणीला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला 25 वर्षाचा उदय भान खाली पाडला. छातीवरती गुडघा दिला, छातीवरती गुडघा दिला. माझ्या पोराला लाथ मारून पुढे चाललास रे. माझ्या पोराला लाथ मारतोय र वटाळ वकळीच्या अवलादी. मामानं हात काड्या खाड्या, शेळीचं नरड वाघ फोडतो ना त्याप्रमाणे उदय भानाचं नरड फोडलंय त्या मामानं आणि उदय भान मारला. पठाण राजपूत मंडळी गडबडली, भागो सरदार गिरगरा, भागो सरदार गिरगरा. मराठ्याच्या ताब्यात गड आला. गवताची गंजी पेटवली, राजगडावरती इशारा करण्यात आला आणि राजानं महासाहेबाला सांगितलं माझ्या तानाने गड घेतला. राजाले कोंढाण्याला, कोंढाण्यावरती आलेले सगळे सरदार लोक शिवबांचं स्वागत करताय, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
हातराव जोडून माय बहिणीला हात जोडून मित्र मंडळीला पवडा लागला वनवासाला पवडाला लागला वनवासाला चित्राला द्यावे तुम्ही पवड्याला चित्राला द्यावे तुम्ही पवड्याला चित्र द्यावे पवड्याला पवडा लागला वनवासाला लढाई शांत झाली. 80 वर्षाचा म्हातारा उदय भानाच्या प्रेताजवळ जाऊन बसलं. डोकं हुशार ठेवलं. मांडी दिली तानाला. 80 वर्षाचा म्हातारानं अरे बाबा अरे का धोका दिलास र राजाला सबूत दिला होता तू. अरे 80 वर्षाचं म्हातारं लढलं रे. ताना तुझ्या अगोदर मला देवाना काळ दिला नाही. ताना उठ बोल की रे वागा बोल ना वागा बोल. तेवढ्यात भाऊ सोबत होता. भावानं भावाचं प्रेत बघितलं. दादा काय सांगू दादा वहिनीला वहिनीला काय सांगू दादा राईबाला काय सांगू दादा राईबाला. भाऊ भावासाठी रडायला लागला. दादा येताना आपण दोघं भाऊ सोबत आलो रे. जाताना मी एकटाच घरी जाईन. दारात मंडप टाकलाय. रायबाचं लग्न सोहळा चालू आहे. मी जाईल पण मांडवात गेल्या गेल्या वहिनी माझ्याकडे धावती. वहिनी मला विचारेल भाऊजी भाऊजी तुम्ही आलात पण ते कुठे आहे. त्यावेळेस मी त्या वहिनीला काय उत्तर देऊ. त्या वहिनीला काय उत्तर देऊ. स्वराज्यासाठी भाऊ भावासोबत गेला. भावाचं रक्त सांडून भाऊ वापस आला. काय सांगू दादा वहिनीला मी काय सांगू रे. वहिनीला कसा बसा समजवेल. हळद लागलेला रायबा लहान आहे. तो सुद्धा माझ्याकडे येईल. काका तुम्ही आलात पण बाबा कुठे. त्या रायबाला काय सांगू काय सांगू दादा काय सांगू. सगळ्या मावळ्यांच्या डोळ्याला पाणी होता. सगळ्याच्या शोक सागरात डुबून गेलेले होते. तेवढ्यात राजाचं आगमन झालं. राजानं वरती भगवा ध्वज बघितला. खाली तानाजीचं प्रेत बघितलं. जगदंब 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 जगदंब. आलेल्या जाणत्या राजाने मावळ्यांना कळवलं. मावळ्यांना रडू नका. मावळ्यांना रडू नका. अरे मावळ्यांना म्हणत होते रडू नका पण स्वतःही रयतेच्या राजाच्या डोळ्याला पाणी होतं. मावळ्यांचं सात्वन केलं. वाघासारखा सरदार गेला. रडू नका. शहासारखा सरदार सोडून गेला. आजपासून या किल्ल्याचं नाव कोंढाणागड नाही शहगड. गड आला पण शह गेला. गड आला पण शह गेला. तानाजीचं पार्थिव शरीर पालखीत घातलं. रात्रीच तानाजीच्या बायकोला स्वप्न पडलं होतं. माझ्या धनाने गड काबीज केला. अंबरीत पालखीत धन्याची मिरवणूक चालू आहे. पालखी घरासमोर आली. धन्याचीच होती पण तिला काय माहिती माझी धनी या जगात नाही. बाई धावत धावत आल्या. नवऱ्याचा चेहरा पाहावं. आलेल्या नवऱ्याचं आनंदानं औक्षण करावं. गड काबीज केला. धावत 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 आल्या. पालखीवरचा कपडा काढला. कपडा काढल्यावर नवऱ्याचं प्रेत त्या बाईला दिसलं. बाईनं प्रेतावरती आपला देह टाकला आणि आपली पांगडी फोडली झाली. धनी उठवणी शिकवा जन्माचा धडा. धनी
धवनी शिकवा जन्माचा धडा याना फोडील माझा हिरवा चुडा याना फोडील माझा हिरवा चुडा याना फोडील माझा हिरवा चुडा याना फोडीला माझा हिरवा चुडा याना फोडीला माझा हिरवा चुडा याना फोडीला माझा हिरवा चुडा काय पाप घडलं माझ्या कुणासल काय पाप घडलं माझ्या कुणासल या लढाईनं माझं पंख कुसलं या लढाईनं माझं पंख कुसलं हात जोडून तुमच्या चरणावरी हो हात जोडून तुमच्या चरणावरी हो लोळला तरी गडगडा याना फोडीला माझा हिरवा चुडा 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 जायच्या टायमाला तुम्हाला म्हणले होते जाऊ नका आरतीचं ताट गळून पडलं तुम्हाला म्हणले होते जाऊ नका या येड्याचं खून ऐकतं आतुरतेने वाट बघत होते डोळा पडपड करत होता किती घराहून जाऊन कडकड करून जायची तेव्हापासूनच माझं मन मनाला खात होतो ना पण मला काय माहिती स्वराज्यासाठी तुम्ही स्वतःचा देव सांगणार आणि मला विधवा करून जाणार किती स्वप्न बघितलं होतं रायबाचं लग्न आहे आपल्या मी वरमय होईल तुम्ही वरबा आनंदाने सवासणीसारखे दाग दागिने अंगावरती घाली मंडपामध्ये वरमय म्हणून मिरवेल पण काय केलं तो नाथ हा दिवस माझ्या नशिबात कसा उगला कसा पाहायला भेटला मलाही समजत नाही हो तुम्ही स्वराज्यासाठी गेलात एका बायकोला विधवा केलंय का पोराला पोरग केलंय का भावाला अनाथ केलं आणि या स्वराज्यासाठी तुम्ही निघून गेलात ना आता कसं मी कुंकू लावू कसं पायात जोडू घालू कसा हिरवा चालू अंगावरती लावू ना एकदा माझ्यासोबत बोला की हो धनी तर दुनिया नाही तर चारी वाटा सोन्या जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत समजत नाही ज्या दिवशी तो नवरा जातो ना त्या दिवशी त्या बायकोला मुलांना चालवतो अनाथ झाल्यानंतर किती वेळा सण आला पेस्ट सहन करावं लागतात ना काय रायबा काय म्हणे तेवढ्यात बापाचा प्रेत मुलांना बघितलं आबा मी आलोय हो तुम्ही म्हणलं आधी लग्न कोंडाण्याचं नंतर लग्न रायबाचं कोंडाण्याचं लग्न तुम्ही केलं आबा पण या रायबाचं लग्न कोण करेल हो सगळं उंबरट शोकात डुबून गेलं एकत्र आले मावळ्याच्या उपस्थितीत तानाजीच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले रायबाचं लग्न होऊन त्याला स्वराज्याच्या चाकरीत ठेवण्यात आलं किल्लयाने घेतला दिल्लीयाचा किल्लयाने घेतला दिल्लीयाचा दिल्लीयाचा किल्लयाने घेतला दिल्लीयाचा बडबडे झेंडा भगव्या रंगाचा बडबडे झेंडा भगव्या रंगाचा बडबडे झेंडा भगव्या रंगाचा ये रे रे वागडे शब्द
मस्त पिंपळगावाला गावाला वैजापूर तालुक्याला